आपल्या आजूबाजूला खरं तर प्रत्येक क्षणाला कितीतरी न दिसणारे बदल घडत असतात. कधी विचार केलाय? म्हणजे बघा, जेवणाला चव येण्यापासून ते अगदी साधं लोखंड गंजण्यापर्यंत या सगळ्या बदलांमागे ना एक छुपी भाषा आहे. आणि आज आपण तीच भाषा शिकणार आहोत. आग, गंजलेला खिळा आणि आपला श्वास. आता या तिघांमध्ये काय साम्य असू शकतं, नाही का? म्हणजे वरवर पाहिलं तर यांचा एकमेकांशी काहीही संबंध वाटत नाही. पण तुम्हाला माहितीये, ह्या तिन्ही गोष्टी एकाच रासायनिक तत्वावर चालतात. ते तत्व नेमकं काय आहे? चला, आज तेच शोधूया. तर आपल्या आजूबाजूला होणारे सगळेच बदल काही सारखे नसतात. काही असतात तात्पुरते तर काही कायमचे. त्यामुळे पुढे जाण्याआधी बदलांचे हे दोन मुख्य प्रकार नेमके काय आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, एका बाजूला आपण घेऊया बर्फाचं पाणी होणं. हा कसा बदल आहे? तात्पुरता, कारण पाण्याला पुन्हा थंड केलं की बर्फ बनतो, बरोबर? पण दुसऱ्या बाजूला विचार करा, लाकूड जळून राख होण्याचा. आता त्या राखेपासून पुन्हा लाकूड बनवता येईल का? अजिबात नाही. कारण इथे एक रासायनिक अभिक्रिया घडलेली आहे, जिने एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार केलाय. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. आता हे जे अद्भुत बदल आहेत ह्यांचं वर्णन करण्यासाठी रसायनशास्त्रज्ञांनी एक खूपच शक्तिशाली आणि म्हणू शकतो एक शॉर्टकट भाषा तयार केली आहे. आणि ती भाषा म्हणजेच रासायनिक समीकरणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे त्या भाषेचं व्याकरण आहे असं समजा. समीकरणामध्ये एक बाण असतो. त्या बाणाच्या डावीकडे जे सुरुवातीला असतं त्याला म्हणतात अभिक्रिया कारक. आणि बाणाच्या उजवीकडे जे काही नवीन तयार होतं ते म्हणजे उत्पादित. सुरुवातीला आपण कुठल्याही अभिक्रियेला असं शब्दांमध्ये लिहू शकतो. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन एकत्र आले की मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. हे वाचायला सोपं वाटतं, पण यात फार काही तपशील मिळत नाही. आणि ही आहे ती रसायनशास्त्रज्ञांची खास सांकेतिक भाषा. इथे बघा, शब्दांऐवजी सूत्र वापरली आहेत. Mg+O2 goes to MgO. किती सोपं आणि नेमकं आहे, नाही का? पण थांबा, इथे एक छोटीशी अडचण आहे. जरा नीट बघा. डावीकडे ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि उजवीकडे फक्त एकच. अरे, असं कसं होऊ शकतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अशा नियमाकडे घेऊन जातं जो संपूर्ण विश्वाला लागू होतो. तो नियम म्हणजे समीकरणाचं संतुलन साधणं. आणि हो, हा नियम कधीही मोडता येत नाही. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणताही पदार्थ नव्याने निर्माण होत नाही किंवा नष्टही होत नाही. त्याची फक्त पुनर्रचना होते. म्हणजे जेवढे अणू सुरुवातीला होते अगदी तेवढेच अणू शेवटीही असलेच पाहिजेत. एकही कमी नाही, एकही जास्त नाही. हे समीकरण संतुलित करणं म्हणजे खरं तर एक प्रकारचं कोडं सोडवण्यासारखंच आहे. सगळ्यात पहिलं काम काय? तर दोन्ही बाजूंच्या अणूंची मोजणी करायची. जर संख्या जुळत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सूत्रांमध्ये बदल करू शकत नाही, पण त्यांच्या आधी सहगुणक म्हणजे एक आकडा लावू शकतो. आणि हा आकडा त्या सूत्रातल्या सगळ्या अणूंना लागू होतो. मग आपण योग्य सहगुणक लावून दोन्ही बाजू समान होईपर्यंत प्रयत्न करत राहायचं. ठीक आहे, तर आता आपल्याला रासायनिक समीकरणं वाचता पण येतात आणि संतुलितही करता येतात. आता या भाषेच्या मदतीनं आपण निसर्गात घडणाऱ्या काही प्रमुख कथा ओळखू शकतो. म्हणजे अभिक्रियांचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहूया. चला, सगळ्यात पहिल्या आणि सर्वात सोप्या प्रकाराबद्दल बोलूया. त्याला आपण एक सोपं, लक्षात राहील असं नाव देऊया. याची शास्त्रीय व्याख्या आहे संयोग अभिक्रिया. नावावरूनच कळतंय नाही का, यात गोष्टी फक्त एकत्र येतात, कंबाईन होतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पाण्याची निर्मिती. बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही काय आहेत? वायू. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं? पाणी, जो एक द्रव पदार्थ आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार झाला. बरं, आता जी एकत्र येण्याची अभिक्रिया आपण पाहिली, तिच्या अगदी उलट प्रकारच्या अभिक्रियेबद्दल जाणून घेऊया. त्यालाही एक सोपं नाव देऊया. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात अपघटन अभिक्रिया. नावाप्रमाणेच ह्यात एक जटिल पदार्थ तुटतो आणि त्याचे साध्या पदार्थांमध्ये रूपांतर होतं. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया संयोग अभिक्रियेच्या एकदम उलटी आहे. जसा आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून पाणी बनवू शकतो, अगदीच असंच विजेच्या मदतीने आपण पाण्याला तोडून पुन्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू मिळवू शकतो. किती इंटरेस्टिंग आहे हे. ओके, चला तर मग आता एका वेगळ्या आणि जरा जास्त डायनामिक अभिक्रियेबद्दल जाणून घेऊया. याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. इथे ना एक प्रकारची रासायनिक स्पर्धाच लागलेली असते, जिथे जास्त शक्तिशाली किंवा आपण म्हणू जास्त रिॲक्टिव्ह मूलद्रव्य कमी रिॲक्टिव्ह मूलद्रव्याची जागा घेतो.
एक कल्पना करा, जेव्हा आपण लोखंडाचा खिळा कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात टाकतो तेव्हा काय होतं? लोह हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे, त्यामुळे ते तांब्याची जागा घेतं. लोह द्रावणात विरघळायला लागतं आणि तांबे खिळ्यावर जमा होतं, आणि यामुळं त्या निळ्या द्रावणाचा रंग हळूहळू बदलतो. जादूच जणू. चला तर आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय ते सगळं एकत्र जोडून बघूया. ही जी नवीन सांकेतिक लिपी आपण शिकलो ती आपल्याला आपलं रोजचं जग कसं उलगडून दाखवते ते पाहूया. सुरुवातीला आपण गंजलेल्या खिळ्याबद्दल बोललो होतो, आठवतंय? तर हे गंजणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक रासायनिक अभिक्रिया आहे. आणि आता आपल्याला हे माहीत आहे की ती कशी थांबवायची. लोखंडावर रंग लावला की हवा आणि पाण्याचा संपर्क तुटतो आणि बस, गंजण्याची अभिक्रियाच होत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपला श्वास घेणं म्हणजे सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे. आपण जे अन्न खातो त्यातला ग्लुकोज आपण श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनसोबत एकत्र येतो आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते. आणि याच ऊर्जेमुळे तर आपण सगळे जिवंत आहोत, आपलं काम करू शकतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी जळताना दिसेल किंवा जेवण शिजत असेल किंवा अगदी सहज श्वास घेताना, तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा, कारण आता तुम्हाला ती भाषा माहीत आहे ज्या भाषेत आपलं संपूर्ण जग आपल्याशी बोलत आहे.